तुकाराम महाराजांची एक प्रसिद्ध त्यांचा एक अभंग आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। तुकाराम महाराज म्हणतात की एखादी असाध्य गोष्ट ही साध्य होऊ शकते, फक्त त्यासाठी अभ्यास असायला पाहिजे। आणि मित्रांनो, अभ्यास म्हटलं की डेक्कन IAS इन्स्टिट्यूट की जे नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असतं, तर आम्ही सुद्धा असाच एक चांगला उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि भूमिती या विषयाची एक परिपूर्ण बॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत। मी महेश धाडगे आपणा सर्वांचं या बॅच मध्ये, या कोर्स मध्ये आणि डेक्कन IAS मध्ये खूप मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सरळ सेवा भरती प्रक्रियेचा सध्या खूप सुळसुळाट आहे। म्हणजे सरकार कोणतं का असेना, पण आपल्यासाठी जर जागा काढत असतील तर आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत। म्हणून मित्रांनो, की आत्ता साधारण मार्च महिन्याचा 2023चा कालावधी सुरू आहे आणि खूप एक्झामिनेशन सध्या तोंडावरती आहे। म्हणजे 18,500 ची पोलीस कॉन्स्टेबलची प्रोसेस सुरू आहे की ज्याचे काही पेपर होणे बाकी आहेत। तलाठी भरती प्रक्रिया आहे की जी सुद्धा येणाऱ्या काळात त्याची जाहिरात निघणार आहे। वनरक्षकाच्या 9,500 जागा, आतापर्यंतची एवढी मोठी भरती प्रक्रिया कधीच झालेली नव्हती, ती सुद्धा मित्रांनो येणाऱ्या काळात होणार आहे। ग्रामसेवक, जिल्हा परिषदेची विविध प्रकारच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया, गट क ची सुद्धा MPSC ची बघा तुम्ही, 30 एप्रिलला जी पेपर आहे ती सुद्धा 7,000 जागा त्यात फक्त लिपिक आणि टंकलेखक पदाच्याच आहेत। जिल्हा परिषदेची सुद्धा ऍड आहे। अशा सगळ्या परीक्षांमध्ये एक विषय जो कॉमन सगळीकडे आहे आणि मुलांची खूप तक्रार असते की त्या विषयाबद्दलची, तो म्हणजे गणित, बुद्धिमत्ता चाचणी। हा जो महत्त्वाचा विषय आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। गणित, बुद्धिमत्ता आणि त्याला जोडून भूमिती हा एक विषय आहे। म्हणजे भूमिती तसा एक 10वी पर्यंत आपण अभ्यास केला होता, पण त्यातल्या काही संकल्पना अलीकडच्या काळात सरळ सेवा परीक्षांसाठी येतात। आता सरळ सेवा परीक्षांसाठी काय सिलेबस असतो, काय नेमकं काम असणार आहे, ते आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गणित, बुद्धिमत्ता चाचणीची ही बॅच, या बॅच मध्ये नेमकं काय असेल, कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत, याचा अभ्यास आपल्याला करायचा। एक लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या परीक्षा असोत किंवा राज्य सरकारच्या परीक्षा असोत, सगळीकडे एक विषय कॉमन आहे, तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता। मग ह्या विषयांची तयारी करताना अगदी बेसिक पासून काम केलं पाहिजे। बेसिक फार महत्वाचे मित्रांनो। एक लक्षात घ्या, गणिताचा जो डोलारा आहे तो मुळात 4 खांबावरती आधारित आहे। 4 खांब मजबूत पाहिजेत, गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी। ह्या 4 गोष्टी म्हणजे तुमची आकडेमोड जी म्हणतो आपण, ती जर तुमची चांगली असेल तर तुमचा हा जो भाग आहे हा परफेक्ट होणार म्हणजे होणार। म्हणून लक्षात घ्या, जरी आतापर्यंत थोडासा या विषयाला कमी तुम्ही महत्त्व दिलं असेल, पण आता त्याला नाकारता येणार नाही, कारण मित्रांनो याला सुद्धा तशाच प्रकारे वेटेज आहे। म्हणजे तुम्ही साधारणपणे सरळ सेवा परीक्षांचे पेपर पहा, कुठल्याही सरळ सेवा भरती प्रक्रियेचे पेपर पहा, 25 प्रश्न हे बुद्धिमत्ताच असेल। म्हणजे आपण जर तलाठी बद्दल बोलत असू तर तलाठी असेल, वनरक्षक असेल, जिल्हा परिषदेची पद असतील, यात 25 प्रश्न फक्त बुद्धिमत्तेला आहेत। पण जर तुम्ही कॉन्स्टेबल साठी तयारी करत असाल, पोलीस SRPF भरतीसाठी तयारी करत असाल, तर 25 प्रश्न फक्त गणित आणि 25 प्रश्न हे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवर, म्हणजे 50 मार्कांचं वेटेज हे फक्त तुम्हाला या 2 विषयांना आहे। अलीकडेच मित्रांनो TET चे सुद्धा पेपर, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, यांची सुद्धा एक्झाम प्रक्रिया सुरू आहे। आणि मित्रांनो दरवर्षी ही ती TET ची एक्झाम होताना तिथे जवळजवळ 200 पैकी 120 प्रश्न, 100 पेक्षा जास्त प्रश्न हे तुम्हाला फक्त गणित बुद्धिमत्तेवरच आलेले पाहावयास मिळतात। म्हणजे हा विषय किती महत्त्वाचा आहे। केंद्र सरकारच्या परीक्षा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम असतील किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असतील किंवा अग्निवीर भरती, सध्याला जी त्याला लेखी परीक्षा अगोदर आणलेली आहे
त्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा की ज्याच्यात गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती तुम्हाला सर्वाधिक प्रश्न तुम्हाला दिसतात। आणि म्हणून हा जो कोर्स आहे हा खास याच विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी सरळ सेवा परीक्षा करतात, ज्यांना बेसिक पासून जायचं आहे, ज्यांना छोटी छोटी कामं करायची आहेत, अशांसाठीचाच हा कोर्स आहे। कारण या कोर्समध्ये आपण सगळं बेसिक पासून सोप्या पद्धतीने ते अवघड पर्यंतचं सगळं काही या संपूर्ण बॅचमध्ये देणार आहोत। मित्रांनो, काय होतं बघा, जनरली बहुतांश मुलं MPSC किंवा राज्य सेवेच्या गणिताच्या बॅचेस करतात आणि मग तिथं मुलांना गृहीत धरलं जातं की बाबा हा चला ह्याची हा भाग कन्सेप्ट क्लिअर असेल आणि मग त्याला त्या लेवलला जाऊन शिकवलं जातं आणि मग सरळ सेवा भरती प्रक्रिया करणारा उमेदवार त्याच्या बराचसा भाग हा त्याच्या डोक्यावरूनच जातो। आणि म्हणून आपण तसं करणार नाही आहोत। बेसिक पासून छोट्या छोट्या गोष्टींपासून काम करत ही बॅच पूर्ण ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाणार आहोत। मला असं वाटतंय की तुम्ही याचा जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर हा कोर्स सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हा कोर्स तुम्ही केला पाहिजेत। तुम्ही व्हिडिओ पहा, सराव करा, काय लागेल ते तुम्हाला यातनं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी मिळणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं, आता आपल्याला हे कळलं की बाबा सरळ सेवा भरती प्रक्रियेला हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत, पण मग ह्या विषयामध्ये नेमकं काय आहे? आत्ता मी म्हणालो गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या 4 खांब मजबूत पाहिजेत। तुमचे पाढे सुद्धा पाठ पाहिजेत, म्हणजे किमान तुम्ही 20 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे। कारण लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा ही 2 गोष्टींची आहे, स्पीड आणि ॲक्युरसी। वेगही पाहिजे आणि अचूकताही पाहिजे। वेग आणि अचूकता ज्याला त्याचा मेळ साधता आला त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा आहे। आपल्याला मिळणार आहेत साधारण 1.5 तास काही पेपरला 2 तास मिळणार आहेत। त्या वेळामध्ये आलेले प्रश्न वाचून त्याच्यावरती विचार करून त्यावरती कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणजे आपण जर कंबाईनचे वगैरे पेपर पाहिले तर त्यात 15 प्रश्न असतात, आधीच वेळ कमी असतो, मुलं त्याला ऑप्शनला ठेवून देतात, काही प्रश्न सोडवतात म्हणून मग रिझल्ट जातो। पण गणिताला तुम्ही तसं करूच नका। गणित उलट जर तुम्ही परफेक्टली काम केलं तर गणित तुम्हाला हमखास मार्क्स मिळवून देतं। आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा विषय ऑप्शनला टाकून चालत नाही, तिथं तुम्हाला प्रत्येक विषयाला काम करावंच लागतं। विशेष सरळ सेवा भरतीमध्ये मात्र तुम्हाला इथे काम करावंच लागणार आहे, कारण इथं एक जरी विषय बाजूला पडला तरी आपण स्पर्धेतून मागे असतो। आणि म्हणून मित्रांनो, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि भूमितीच्या बद्दलचा काय सिलेबस आहे याची थोडक्यात आढावा आपण घेत जाणार आहोत आणि पुढे ह्या कोर्समध्ये काय काय आपल्याला पाहायचंय तेही पाहायचंय। चला सुरुवातीला गणिताच्या सिलेबस बद्दल बोलूयात। गणिताच्या सिलेबस मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणालो तसं बेसिक पासून जायचंय आपल्याला। चिन्हांचे नियम पहा, चिन्हांचे, मला वाटत नाही की कुठेही चिन्हांच्या नियमापासून काम केलं जात असेल। चिन्हांचे नियम म्हणजे प्लस मायनस, म्हणजे छोटे छोटे काम करताना, बेरीज आणि वजाबाकी करताना प्लस प्लस काय होणार आहे किंवा प्लस मायनस काय होणार आहे किंवा मायनस मायनस काय होणार आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास। चिन्हांचे नियम बेसिक 2 चार्ट आहेत, पण त्यावरती प्रॅक्टिस आणि तिथून कामाला सुरुवात करायची आहे चिन्हांच्या नियमापासून। चिन्हांचे नियम झाले की आपण पदावली हा भाग बघणार आहोत। पदावली म्हणजे ज्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार 4ही क्रिया मिक्स आलेल्या असतात आणि ही पदावली सोडवा, या पदावलीचं उत्तर काढा अशा पद्धतीचा प्रश्न येतो। म्हणजे त्याला नियम आहे, बॉड मास म्हणतो आपण, BODMAS, म्हणजे आधी ब्रॅकेट, मग ऑफ, मग डिव्हायडेशन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, म्हणजे कंचे भागुबेव असं आपण त्याला मराठीत म्हणतो। पदावली सोडवतानाचे जे नियम आहेत, कमीत कमी वेळेमध्ये पदावली कशी सोडवायची त्याचा आपल्याला सराव करावा लागेल। म्हणजे मुळात हा दोन्हींचा मिळून एकच घटक असणार आहे। आपण याला नंबर 1 म्हणूयात, चिन्हांचे नियम आणि पदावली। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 2 विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या, खरं तर हे सगळं 3री, 4थी, 5वीच आहे, पण त्याला उजळणी करून पुढे जाणं सध्याला खूप महत्त्वाचं आहे। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे 2ची कसोटी, म्हणजे एखाद्या संख्येला भाग जाईल का नाही किंवा कोणत्या संख्येने जाईल हे तोंडी सांगणं।
म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी आपण त्याला म्हणतो. म्हणजे 9ची कसोटी तुम्हाला सांगता आली पाहिजे. एखादी संख्या आहे, त्या संख्येला 9ने भाग जाईल का रे, मग तोंडी सांगता आलं पाहिजेत की भाग जाणार का नाही. आणि परीक्षेला याच्यावरती प्रश्न आहेत. म्हणजे साधारणपणे एक असा प्रश्न असतो, 7 स्टार 3 2 5 या 5 अंकी संख्येला 9ने भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, असा एक साधा प्रश्न असतो. यासाठी तुम्हाला 9ची कसोटी पाठ पाहिजे. मग 2ची कसोटी, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक येतील, ती 2ची कसोटी. किंवा अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर 3ची कसोटी. तसं अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर ती 9ची कसोटी. आणि म्हणून मित्रांनो, ह्या कसोट्या मी तुम्हाला तब्बल 125 पर्यंतच्या अशा एक साधारण 20-22 कसोट्या तुम्हाला मी शिकवणार आहेत. 2 3 4 5 पासून 15ची 18ची 25 36 72 125 अशा सगळ्या कसोट्या त्याही पाठ झाल्या पाहिजे तुमच्या. अशाच अँगलने आपल्याला पुढे जायचंय. विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकने काय होणार आहे, या टॉपिकमुळे तुमचा बेस चांगला होणार आहे. आणि एकदा का बेस तुमचा चांगला झाला की मग पुढे पुढे जे टॉपिक येतात ते टॉपिकची तुमची तयारी चांगली झाली पाहिजे. पुढचा टॉपिक आहे तिसरा, संख्यांची किंमत. संख्यांची किंमत. संख्येला 2 प्रकारच्या किमती प्राप्त होतात. एक डोळ्यांना दिसणारी दर्शनी किंमत आणि एकक दशक शतकमुळे प्राप्त होणारी स्थानिक किंमत. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत, बस ह्या 2च पॉइंटवरती आधारित हा एक छोटासा भाग आहे की पण त्यावरती प्रश्न येतात. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीवरचा तोही भाग आपल्याला बघावा लागेल. तिसरा टॉपिक आहे. चौथा आहे संख्या आणि त्यांचे प्रकार. संख्यांचे प्रकार. आपण संख्या रेषा पाहतो बघा मित्रांनो. समजा एखादी संख्या रेषा आहे, इथे मध्ये 0 आहे, इकडे धन संख्या आणि इकडे ऋण संख्या. मग ह्या संख्या रेषेमध्ये मोजण्यासाठी, म्हणजे आपल्याला समजा वस्तू मोजायच्यात, मग वस्तू मोजण्यासाठी आपण कुठून सुरू करणार, तर 1 2 पासून सुरू करणार. मग 1 2 3 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं आपण म्हणतो. ज्या संख्येला 2ने भाग जातो ती समसंख्या, ज्याला 2ने पूर्ण भाग जात नाही ती विषम संख्या. पण नुसतं एवढंच नाही, याच्यावरती प्रश्न. मग त्यांची बेरीज पहिल्या क्रमवारची कशी करायची, नैसर्गिकची कशी, मधूनच आल्यावर काय करायचंय, समचं कसं करायचंय, मूळ संख्या काय आहेत, ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही, 1ने आणि स्वतःनेच भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. संयुक्त संख्या आल्या, परिमेय आल्या, अपरिमेय संख्या आल्या, त्रिकोणी संख्या आल्या. जवळपास 15 संख्यांचे प्रकार आपल्याला इथे बघायचे. त्यात अजून संख्या शास्त्राबद्दलची माहिती घ्यायची. म्हणजे 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठ्या संख्या, त्या बनवायच्या कशा, 1 ते 100 पर्यंत 1 किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो, असं जे बेसिक काम आहे ते सगळं संख्या आणि प्रकारामध्ये आपल्याला बघायचं. त्यानंतर मित्रांनो पुढचा 5वा टॉपिक जो आहे तो वर्गमूळ आणि घनमूळ. वर्गमूळ आणि घनमूळ आपल्याला बघावं लागेल. स्क्वेअर कसे करायचे, वर्गमूळ अवघ्या 3 सेकंदात कसं घनमूळ काढायचं, कसं वर्गमूळ काढायचं, वर्ग कसा करायचा, याचा सगळा भाग आपल्याला बघावा लागेल. 1-2 उदाहरणं बघा. म्हणजे जिथे आपल्याला समजा तुम्हाला विचारलाय की 37चा स्क्वेअर करायचा आहे, 37 या संख्येचा वर्ग. मग तुम्ही वर्ग म्हणजे एक संख्या 2 वेळा गुणायची असते, 37 गुणिले 37. पण वर्ग करण्यासाठी सोपी पद्धत काय बघा. हा जो 7 आहे, या 7चा वर्ग 49 लिहा. आता हा जो 3 आहे, ह्या 3चा वर्ग 9 लिहा. दर वेळेला इथं 0 लिहा कंपल्सरी. आता हे दोन अंक जे आहेत त्यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21 आणि जो गुणाकार करून त्याची डबल करा. 21 दुने किती, 42. आणि तुम्ही सरळ सरळ यांची बेरीज करा. 9 6 9 4 13 म्हणजे 37चा वर्ग किती आला, 1369 आला. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वर्ग जर तुम्ही केले तर ते स्पीडमध्ये काम करता येतील. अजून एखादं उदाहरण बघा. समजा तुम्हाला 94 या संख्येचा स्क्वेअर करायचा आहे. 4चा वर्ग किती, 16. 9चा वर्ग किती, 81. इथं 0 द्या
आणि ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 9 36, 36 ची डबल करा. 36 ची डबल किती? 72, 6 3 8 आणि 8. संपलं. या पद्धतीने मित्रांनो वर्ग तयार होणार आहेत. म्हणजे वर्ग कसे केले जातात त्याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात. वर्गमूळ पण आहे. मोठ्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचंय. समजा एखादा दशांश अपूर्णांकाची संख्या आली 0.000729, ह्याचं वर्गमूळ काढा. तर मुळात हा एक दशांश अपूर्णांक आहे. 729चं वर्गमूळ तुम्हाला येतंय. 729चं वर्गमूळ आहे 27. इथं 3 आणि 3 किती घर आहेत? 6. वर्गमूळ काढताना त्याची निम्मी घरं करावी लागतात. म्हणजे 6च्या निम्मे किती? 3. आणि मग 3 घरं सोडून तुम्हाला पॉईंट द्यावा लागतो. म्हणजे उत्तर आलं 0.027. हे त्याचं उत्तर असणार आहे. असंच घन आहे, असाच घनमूळ आहे किंवा ज्याच्या शेवटी 5 आहे त्याचा वर्ग करण्याची मेथड वेगळी. असं वर्गमूळ नावाचा जो टॉपिक. बरं हेच नाही, याच्यावर नंतर काही वेगळे प्रश्न पण असतात मिक्स स्वरूपाचे. ते कसे बघावे लागतील तो 5वा टॉपिक वर्गमूळाचा. त्याच्यानंतर मित्रांनो 6वा व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक हा एक टॉपिक आहे. गणितातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे अपूर्णांक म्हणतो आपण त्यांना. 1/4, 2/3, 3/5 हे सगळे अपूर्णांक झाले. 4 पैकी 1 म्हणजे 1/4. ह्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा. म्हणजे साधा प्रश्न आला 3/4 अधिक 9/7 बरोबर किती. काय करावं लागणार आहे याला हे आपल्याला बघावं लागेल. एकतर यांचा तिरका गुणाकार करून बेरीज केली जाते किंवा दोघांचे छेद काय केले जातात? समान केले जातात. मग छेद समान कसे करायचे? बेसिक. पण बेसिक नंतर त्या टॉपिकला ऍडव्हान्सला घेऊन जायचं आणि त्यामध्ये अगदी अवघड लेवलचे सगळे एक्झाम्पल आणि बेसिक लेवलचे सगळे एक्झाम्पल क्लिअर करावे लागतील. प्लस शाब्दिक सुद्धा. आता व्यवहारीमध्ये अर्धा भाग हा पदावल्या स्वरूपात आहे आणि अर्धा भाग हा शाब्दिक सुद्धा आहे. तसा दोन्ही भाग आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचा क्लिअर करावा लागेल. शाब्दिक सुद्धा आणि तो सुद्धा. तो एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे 7वा टॉपिक आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक पॉइंट मधली संख्या. म्हणजे आपण सहज म्हणतो 0.75 हा दशांश अपूर्णांक झाला. मग ह्या दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा केला जातो. त्यात विशेषतः भागाकाराबद्दल मुलांना अडचणी असतात. मग दशांश अपूर्णांकाचा भागाकार काय नेमका केला कसा जातो. एक उदाहरण बघा. समजा 0.102 भागिले 1.7, 10.2 भागिले 0.017 आणि 1.02 छेद 0.17. मुद्दा असा आहे की मी संख्या तिन्ही घेतल्यात. फक्त काय वैशिष्ट्य आहे यांचं ते बघा. इथं मित्रांनो अंशामध्ये 3 घर आहेत. दशांश छेदामध्ये एकच घर आहे. इथं 1 घर आहे, इथं 2 घर आहेत आणि इथं दशांशची घरं समान आहेत. याच्यापेक्षा वेगळा भागाकार नसतो. इथं तुम्हाला शून्याची ऍडजस्टमेंट आली पाहिजे किंवा डायरेक्टली एक शॉर्टकट लक्षात ठेवा. एक गोष्ट क्लिअर आहे. 17 ने 102 ला भाग जातो. 17 सख 102 6चा भाग बसला. वरती 3 घर आहेत, खाली 1 घर आहे. म्हणजे अंशामध्ये किती घरं जास्त आहेत? 2. तर लक्षात ठेवा ज्या वेळेला अंशामध्ये जास्त घरं असतात त्यावेळेला तो दशांश चिन्ह तेवढी घरं डावीकडे सरकवायचा. मग 2 घरं जास्त आहेत म्हणून 2 घरं जाऊन पॉईंट द्या. म्हणजे याचं उत्तर आलं 0.06. किंवा इकडे बघा 17 सख 102. आता छेदामध्ये 3 घरं आहेत आणि अंशामध्ये एकच घर आहे. मग 2 घरं एक्स्ट्रा छेदात आहेत म्हणून उत्तराच्या समोर 0 द्या. लक्षात घ्या छेदामध्ये जास्त घरं असतील तर उत्तराच्या समोर 0 द्यायचे आहेत. अंशामध्ये जास्त घरं असतील तर डावीकडे जाऊन पॉईंट द्यायचा. आणि ज्या वेळेला मित्रांनो दशांशची घरं पूर्ण सारखे असतील त्यावेळेला काहीच करू नका. डायरेक्टली भाग द्या. 17 × 17, 17 सख 102. याचं उत्तर किती आलंय? 6 आलेलं आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकाचा हा मी भागाकार सांगितला. अशा मिक्स पदावल्या आहेत. त्या पदावल्या कशा सोडवायच्या त्याच्यावरती काम करावं लागेल. दशांश अपूर्णांकामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे अशा पद्धतीने येतं बघा 2.3333 हा भागाकार थांबतच नाही. ज्या वेळेला दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच अंक परत परत येऊ लागतो त्यावेळेला तो आवर्ती दशांश अपूर्णांक असतो. मग आवर्ती मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक शुद्ध आवर्ती, एक मिश्र आवर्ती. त्यांच्या बेरजा वजाबाक्या कशा करायच्यात
त्याचाही अभ्यास या चॅप्टरमध्ये करावा लागेल. दशांश अपूर्णांक महत्वाचा भाग आहे. व्यवहारी आणि दशांश पुढे लागतो आपल्याला. व्यवहारी का महत्वाचा आहे? पाण्याच्या टाकीची काळकाम मजुराची उदाहरणं सोडवताना तुम्हाला त्याची जी बेरीज वजाबाकी आहे तो भाग तुम्हाला पुढे वापरावा लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे 8वा टॉपिक आहे मसावी आणि लसावी. मसावी महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाज्य असे मसावी आणि लसावी हे जे दोन भाग आहेत. आपण कुठून काम करणार? मसावी काढण्यापासून लसावी कसा काढायचा, मग तिथून पुढे काम करून त्याचे काही बेसिक एक्झाम्पल आणि मग शाब्दिक एक्झाम्पल वरती सुद्धा काम. हा टॉपिक त्या अँगलने घेऊन जायचा आहे. मी काय करणार आहे ह्या पूर्ण बॅचमध्ये टाईप वाईज क्वेश्चन घेणार आहोत. प्रकार पहिला, प्रकार दुसरा, प्रकार तिसरा, प्रकार चौथा असे 15-15, 20-20 प्रकारासुद्धा आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे पुढचे जे चॅप्टर आहेत ते त्याच अँगलने घेऊन प्लस प्रत्येक टॉपिकच्या खाली तुम्हाला सोडवण्यासाठी त्या प्रकाराचे जास्तीत जास्त गणित सुद्धा या बॅचच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्यानंतर हा 8वा टॉपिक झाला. 9वा टॉपिक आहे सरासरी. सरासरी म्हणजे ॲव्हरेज. म्हणजे आपण म्हणतो एकूण संख्यांची बेरीज करा आणि त्याला तेवढ्या संख्येने भागा. म्हणजे बघा आपण क्रिकेटच्या सामने पाहतो त्याच्यात सरासरी असते, परीक्षेच्या मार्कात सरासरी असते, वयाची सरासरी असते, वजनाची सरासरी असते, पर्जन्याची सरासरी असते, तापमानाची सरासरी असते. ह्या सरासरीचा अभ्यास करावा लागतो. सरासरीमध्ये शाब्दिक उदाहरणं फार महत्त्वाची आहेत. ती पटकन विचार करून त्याचं कमीत कमी वेळेमध्ये कसं उत्तर काढायचं तेही आपल्याला बघावं लागणार आहे सरासरी ह्या संकल्पनेमध्ये. तर तो एक महत्त्वाचा सरासरीलाच सांख्यिकीतला एक शब्द आहे मध्यमान असं सुद्धा सरासरीला म्हटलं जातं. नंतर पुढे आहे शेकडेवारी. पर्सेंटेज फार महत्वाचा टॉपिक. टक्के काढा. आता मी काय करणार आहे शेकडेवारी या चॅप्टरचं 2 तुकड्यामध्ये डिव्हायडेशन करणार आहे. एक बेसिक शेकडेवारी आणि एक शाब्दिक शेकडेवारी. बेसिक शेकडेवारीमध्ये तुम्हाला बघा सरळ सेवा एक्झामिनेशनला साधे क्वेश्चन येतात. साधे असतात पण त्यावरती काम झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एक्सच्या 20% 20% म्हणजे 20 तर एक्स बरोबर किती, अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतील ते कसे सोडवायचे. तर मी लक्षात घ्या बेसिक शेकडेवारीचेच जवळपास 15 प्रकार आणि शाब्दिक शेकडेवारीचे 15-20 प्रकार असे 2 वेगळ्या प्रकारांमध्ये शेकडेवारी टॉपिक घेऊन जाणार आहोत. मी 100% विश्वासाने खात्रीने सांगतो की ही बॅच तुमच्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल. कारण या बॅचमधून गणित बुद्धिमत्तेचा बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं काम करणार आहे. मुळात असं आहे मी म्हणालो तसं की सरळ सेवा मुलांना गृहीत धरून काम केलं जातं. इथे तसं होणार नाही. आधी बेसिक तुमचं काम क्लिअर करून म्हणजे तुम्हाला जे ऑफलाईन बॅचला प्रत्यक्षात काम चालतं त्याच पद्धतीने काम करून मग तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला घेऊन जाणार आहोत. शेकडेवारीनंतर पुढचा टॉपिक आहे नफा तोटा, प्रॉफिट आणि लॉस. हा टॉपिक आपल्याला 100% विदाऊट सूत्र न वापरता फक्त तिथल्या तिथे काम करून मांडणी करून कशा पद्धतीने सोडवायचा आहे नफा तोटा. आणि हा टॉपिक असा आहे की याच्यात सगळंच शाब्दिक आहे. सगळे एक्झाम्पल शाब्दिक वरती असतात. प्रॉफिट नफा कसा होतो, शेकडा नफा कसा काढायचा, शेकडा तोटा कसा काढायचा, छापील किंमत काय असते, सूट कशी असते, सूट कशावर दिली जाते. बरं दुकानदार सूट देतो मग दुकानदार घाट्यात जातो का? नाही, दुकानदाराला तरी देखील फायदा होतो. हे प्रश्न सॉल्व कसे करायचे विदाऊट सूत्र ते आपण नफ्या तोट्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर 12वा टॉपिक. हे बघा सिरियल आहे ह्या सगळ्याची. मागचं कळलं तर पुढचं हळूहळू कळत राहणार आहे तुम्हाला. त्यामुळं नफा तोटा जर झाला की मग पुढे आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आपण प्रत्येक जण बँकेत जातो, बँकेत व्यवहार करतो किंवा खाजगी व्यक्तीकडून आपण व्यवहार करतो. तर अशा वेळेला मित्रांनो व्याज येते. म्हणजे बघा मुद्दल आली, आपण बँकेकडून कर्ज घेतो ती मुद्दल. मग आला दर, व्याजाचा दर असतो. म्हणजे दर 100 रुपयामागे बँकेला द्यावयाची रक्कम त्याला आपण व्याजदर म्हणतो. मग बँक आपल्याकडून मोबदला घेते, पैशांच्या स्वरूपात घेते. मग बँकेने घेतलेला मोबदला जो पैशांच्या स्वरूपात असतो त्याला आपण व्याज असं म्हणतो. मग व्याजाचे आले 2 प्रकार, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. याला आपण सिंपल इंटरेस्ट, याला कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ही जी कन्सेप्ट आहे सरळ व्याजाची आणि चक्रवाढ व्याजाची, ह्या दोन्हींवरती काम शाब्दिक उदाहरणं सर्वाधिक आहे त्याच्यामध्ये. प्लस अवघड उदाहरण आहेत.
दोघांच्या फरकाचा मुद्दा दिला जातो, मुद्दल काढा. दाम दुपटीची एक संकल्पना याच्यात आहे. दाम दुप्पट म्हणजे काय? सरळ व्याज म्हणजे व्याजा एवढंच ज्या वेळेला मुद्दला एवढीच ज्या वेळेला व्याज मिळतं त्यावेळेला ती संकल्पना दाम दुप्पट असते. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण 1000 रुपयाचं कर्ज घेतलं, काही कालावधीसाठी घेतलं, पण ज्या वेळेला आपल्याला 1000 रुपयावर 1000 रुपयेच व्याज येईल या सिच्युएशनला दाम दुप्पट असं म्हणतात. 1000 रुपयावरती ज्या वेळेला 2000 व्याज येईल त्यावेळेला त्याला दाम तिप्पट असं म्हणतात. ही संकल्पना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर करायची, अंकगणितामधला भाग. त्यानंतर पुढे 13वा टॉपिक, वेग वेळ अंतर. वेग वेळ अंतर म्हणजे रेल्वे. एक लक्षात घ्या, मी म्हणतो तसं नुसता सरळ सेवा एक्झामच नाही, सेंट्रलच्या सुद्धा परीक्षांना ही बॅच उपयुक्त असणार आहे. कारण सेंट्रलला तुम्ही बघा, जीडी कॉन्स्टेबल, स्टाफ सिलेक्शन कमिशन, अग्निवीर, आर्मी स्पेशल, ह्या सगळ्या भरती प्रक्रिया, बीएसएफ, सीआयएसएफ, त्यानंतर सीआरपीएफच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ह्या सगळ्यांना हा गणिताचा भाग फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांसाठी ही बॅच खूप महत्त्वाची असेल. रेल्वे टॉपिक, मग रेल्वे खांब ओलांडताना, बोगदा ओलांडताना, विरुद्ध दिशेने जाताना, एकाच दिशेने जाताना, उशिराने पोहोचणारी रेल्वे, लवकर पोहोचणारी रेल्वे, असे अनेक टाईप आहेत. तर ह्या टाईपमध्ये हे सगळी कामं रेल्वे या टॉपिकमध्ये आपल्याला करायची. 5/18ची संकल्पना येते तिथे. 5/18 कसे तयार होतात, 18/5 कसे तयार होतात, है ना, हे सगळं काम आहे ते आपल्याला रेल्वे या टॉपिकमध्ये बघावं लागतं. रेल्वे टॉपिक नंतर 14वा आहे पाण्याची टाकी, नळ आणि हौद. सहज प्रश्न असतो बघा, एक हौद एका नळाने 12 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 24 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले, हौद किती वेळात भरेल? म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न. त्याच्यात मी म्हणालो तसं अवघड लेवल जी असते, मग त्यासाठी तुम्हाला इकडच्या काही संकल्पना वापराव्या लागतात. एकदम कमीत कमी कालावधीमध्ये, म्हणजे आता बघा 1/12 एका तासात भरणारी टाकी, 1/24 आत्ता जे उदाहरण मी बोललो त्याचं, मग इथं दोघांचा छेद काय करावा लागेल? समान करावा लागेल. ह्याला 2 ने गुणा, ह्याला 2 ने गुणा, आपोआप छेद समान होतील. मग 2/24 अधिक 1/24 बरोबर 3/24. मग इथं संक्षिप्त रूप द्या, 3 × 3 3 8 24 आणि उलट करावा लागतो कारण आपण एका तासाचंच काम केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही नळ एकदम सुरू केले तर तो हौद फक्त 8 तासात भरेल. असे अनेक कामं आहेत की ज्या पाण्याच्या टाकीच्या उदाहरणातली वेगवेगळे प्रकार आपल्याला विस्तृत पाहावे लागणार आहे. पाण्याच्या टाकीचा पूर्ण कार्बन कॉपी अर्धा चॅप्टर जो आहे तो मजूर टॉपिक मध्ये आहे. म्हणजे 15वा टॉपिक आहे काळ, काम आणि मजूर. काळ, काम, मजूर. आपण सहज म्हणतो 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 28 दिवसात पूर्ण करतात, तर एवढे मजूर तेवढे तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? ही जी व्हरायटी आहे काळ, काम, मजुराची, त्यात अनेक आहेत. एक 2 जण कामाला येतात, एक जण काही दिवस काम करून निघून जातो, मग नंतर ते काम करायला त्याला किती दिवस लागणार, असे खूप वेगळी व्हरायटी काळ, काम, मजूर टॉपिकमध्ये. पण पाण्याच्या टाकीचा जर भाग तुम्हाला समजला तर त्यातला जवळजवळ अर्धा टॉपिक तुमचा काळकाम मजुराचा सेम असतो. त्यामुळे हे एकमेकांवरती आधारित चॅप्टर आहेत आणि मग पुढचं त्यातला काही भाग हा वेगळा होतो. हा 15वा टॉपिक आहे. 16वा टॉपिक आहे चलन. म्हणजे आपण रुपया चलन आहे, हा त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. चलन म्हणजे राशी. एक राशी बदलली का दुसरी बदलते, त्याला आपण चलन म्हणतो. बघा चलनाच्या 2 संकल्पना. समजा आपण म्हटलं 1 पेरू 8 रुपयाला, मग 5 पेरू केवढ्याला? तर 40 रुपयाला. म्हणजे पेरूंची संख्या वाढवली का पेरूंची किंमत काय होते? वाढते. तसंच पेरूंची किंमत कमी केली की पेरूंची संख्या कमी केली का पेरूंची किंमत पण कमी होणार. म्हणजे एक राशी वाढली दुसरी सुद्धा वाढते, किंवा एक राशी कमी केली तर दुसरी राशी सुद्धा कमी होते. या प्रकारचं चलन समचलन म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा, एक राशी वाढल्यावर दुसरी मात्र कमी होते. म्हणजे आता समजा मी जर उदाहरण असं घेतलं की एक 300 पानांचं पुस्तक आहे आणि रोज 5 पानं वाचायला घेतले. आज 5 पानं, उद्या 5 पानं. पुस्तक किती दिवसात संपेल? तर 60 दिवसात संपेल. कारण 60 × 5
300. पण जर आपण 20 पानं किंवा 30 पानं जर आपण रोज वाचायला घेतली तर दिवस कमी होणार आहे. म्हणजे मित्रांनो, एक राशी वाढल्यावर दुसरी काय झाली? कमी झाली. मग एक राशी वाढल्यावर जेव्हा दुसरी कमी होते, या प्रकारचं चलन व्यस्त चलन असतं. आणि व्यस्त चलनात गुणाकार स्थिर आणि समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असतं. अशा प्रकृतीची ही संकल्पना आहे चलन. आणि मग चलनावर आधारित प्रश्न असतात. म्हणजे यावरती एक प्रश्नाचं स्वरूप असं पण आहे बघा. एका किल्ल्यात 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढं धान्य आहे. 10 दिवसांनंतर 25 सैनिक किल्ला सोडून गेले तर उरलेल्या सैनिकांना ते शिल्लक धान्य किती दिवस पुरेल? अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते सुद्धा चलन या टॉपिकशी रिलेटेड आहेत. तर चलन सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, तोही बघायचा आहे आपल्याला. 17वा टॉपिक, गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी. गुणोत्तर प्रमाण, रेशो म्हणतो आपण त्याला. 3:4, 5:3 असा जो आपण रेशो म्हणतो तो रेशो गुणोत्तर प्रमाण. आणि त्याला पुढेच आपण पार्टनरशिप म्हणजे भागीदारीशी सुद्धा रिलेटेड काम त्याच टॉपिकमध्ये करणार आहोत. म्हणजे ह्याच्यात सुद्धा बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत खूप काही आहे की भागीदारीचे प्रश्न सोडवताना म्हणजे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर असेल, भांडवलाचं गुणोत्तर असेल किंवा त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर असेल, त्याच्यावर आधारित भागीदारी, दोघांनी एकत्रित सुरू केलेला व्यवसाय, 2 जण असतील, 3 जण असतील, ते कसं काम करायचं, गुणोत्तर प्रमाण आणि भागीदारी. रेशो म्हणतो आपण. लक्षात घ्या, रेशो जर तुम्हाला चांगला कळला तर तुम्हाला वयवारी हा जो बुद्धिमत्तेत आपण काम करणार आहोत तिथले सुद्धा काही भाग तुम्हाला सहजरित्या समजणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 18वा टॉपिक पुढे आहे घातांक. घातांक खरं तर हा ठीक आहे सुरुवातीला घेतला तरी हरकत नाही, आपण सिच्युएशननुसार काम करू. घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा किती वेळा गुणाकार करतो त्याच्यानुसार घात लिहिण्याची पद्धत असते. मग घातांकाचे नियम असतात. एखाद्या संख्येचा 0वा घात, एखाद्या संख्येचा 0वा घात म्हणजे उत्तर 1. एखाद्या संख्येला घातच नसेल तर त्याला घात 1 असतो. त्यानंतर पाया समान आला म्हणजे पाया जर समान असेल आणि मध्ये गुणाकार असेल तर घातांकांची काय होते? बेरीज होते. पाया समान असेल आणि मध्ये भागाकार असेल तर घातांकांची काय होते? वजाबाकी होते. घातांकाला 10 नियम आहेत आणि त्या 10 नियम झाले का पुढे एक्झाम्पल त्यावरती काम करावं लागतं. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे घातांक. पटकन उत्तर सुटतं कॅल्क्युलेशन आकडेमोड करून, पण नियम पाठ पाहिजे, तो एक टॉपिक आहे. आणि पुढे श्रेणी किंवा श्रेणी नावाचा, सिरीज नावाचा जो टॉपिक आहे तो सुद्धा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. तर साधारणपणे मित्रांनो हे 19 टॉपिक आणि हे दोघांना एकत्र केलं नाही तर एक 20 घटक आहेत की जे आपल्याला अंकगणित या भागामध्ये बघायचे आहेत. हा आहे संपूर्ण अंकगणिताचा सिलेबस. याच्यावरती म्हणजे काही परीक्षांना फक्त 25 प्रश्न अंकगणितावरच येतात आणि काही परीक्षांना दोन्ही मिळून 25 येतात, गणित बुद्धिमत्ता मिळून. पण यात खूप महत्त्वाचा भाग आहे हा मी म्हणालो तसं बेसिक सोप्यापासून काठिण्य पातळीपर्यंतचे सगळे प्रकारावाईज आपण काम करणार आहोत. तुम्हाला सगळे छोट्यापासून इथपर्यंतचं सगळं काम या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता जसं आपण गणिताच्या बद्दल काम पाहिले तसंच बुद्धिमत्तेत काय असतं, सरळ सेवेला काय सिलेबस आहे, कशा पद्धतीने पुढे जायचंय ते एकदा बघून घेऊयात. चला. बुद्धिमत्ता चाचणी. तलाठीला 25 क्वेश्चन आहेत, वनरक्षकाला दोन्ही मिळून 30 क्वेश्चन आहेत, पोलीस कॉन्स्टेबलला फक्त 25च क्वेश्चन बुद्धिमत्तेवरती आहेत, गणितावरती वेगळे आहेत. SSC GDला स्टाफ सिलेक्शनला सुद्धा याच्यावरती 100% क्वेश्चन आहेत. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे गट क पासून सगळ्या परीक्षांना बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात. मग आता बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबसचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे त्यात शाब्दिक अशाब्दिक बुद्धिमत्ता असं आहे, आपण सगळं एकत्र करून त्याचा एक सिलेबस बनवूयात. त्यामध्ये सुरुवातीला बघा अक्षर मालिका. अक्षरमाला जी आहे इंग्रजीतली ABCD त्यावर आधारित प्रश्न जे असतात. पण ह्या अक्षर मालिकेमध्ये 2-3 व्हरायटी आहेत. म्हणजे आपण त्याला पहिला A म्हणूयात, मालिकापूर्ती.
सिरीज म्हणतो. एक सिरीज येते, मग एका अक्षराची, 2 अक्षराची, 3 पण अक्षराची येऊ शकते. एक उदाहरण बघा, समजा उदाहरणार्थ ए सी एफ जे ओ रिकामी जागा. मी एक अंदाजे उदाहरण घेतले, माहित नाही येऊ शकते काय, पण एक मालिका घेतली. या मालिकेमध्ये इथे काय येऊ शकतंय, असा बेसिक क्वेश्चन. अगदी PSI STI कंबाईनला सुद्धा थोडी डिफरंट टाईप अवघड सुद्धा मालिका आत्ता सुद्धा कंबाईनला येते, गट क ला सुद्धा येते. त्यामुळं महत्वाचा टॉपिक आहे मालिकापूर्ती. त्याच्यानंतर दुसरा आहे समान संबंध. समान संबंध म्हणजे पहिल्या 2 पदाचा एकमेकांशी संबंध. म्हणजे उदाहरण असं दिलं असतं, सी चा संबंध एफ शी, तर मग यम चा संबंध क्वेश्चन मार्क. असा जो क्वेश्चन आहे, ह्या प्रकारची जी व्हरायटी आहे ती समान संबंधामध्ये असते, तर तो आपल्याला बघावा लागेल. आणि तिसरा आहे याच्यातला सी, विसंगत घटक. विसंगत घटक म्हणजे आपण याला वर्गीकरण म्हणतो किंवा याला विजोड पद म्हणतो. म्हणजे ह्या 4 पर्यायांमधून वेगळं करा, वेगळं ओळखा, असा विसंगत घटकाचा जो भाग आहे तो. पण हा सगळा तिन्ही पार्ट अक्षरमालेशी रिलेटेड, बरोबर. आता दुसरा जो भाग आहे संख्यामाला, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त अंकाशी रिलेटेड नैसर्गिक संख्या, समसंख्या हा जो भाग आहे त्याच्यावर आधारित संख्यामाला. आता हे जे 3 पार्ट आहेत ते पुन्हा त्याच्यामध्ये असतील. म्हणजे पहिला समान संबंध, दुसरा सॉरी ठीक आहे उलट पालट हलत नाही, मालिका पूर्ती घेऊयात, आणि तिसरा घेऊयात विजोड पद. इथे तुम्हाला संख्येची मालिका येते आणि ती संख्येची मालिका आपल्याला पूर्ण करायला विचारली जाते पहिल्या याच्यामध्ये मालिका पूर्ती. दुसरा मग समान संबंध. म्हणजे साधं उदाहरण समजा 5 चा संबंध 124 शी आहे, तर 4 चा संबंध कशाशी येणार. तर असे काही समान संबंधाशी रिलेटेड प्रश्न, त्यात सोपे अवघड वेगवेगळे तर्क लावून आपल्याला काम केलं जातं. समान संबंध 4 पद असतात टोटल, आणि विजोड पद मध्ये 4 पैकी 3 जण एका याला असतात आणि एकाला आपल्याला वेगळं शोधावं लागणार आहे, वर्गीकरण करायचं त्याचं, तो विजोड पदाचा भाग. तर हे सगळं संख्यामालेमध्ये असतं. त्याच्यानंतर एक पार्ट असा पण आहे की ज्याच्यामध्ये संख्या आणि अक्षर असं कंबाईन सुद्धा असू शकतं. संख्यामाला अक्षरमाला मिक्स स्वरूपाची सुद्धा असू शकते, तो सुद्धा भाग आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा पुढे लयबद्ध मालिका. लयबद्ध मालिका, लयबद्ध मालिकेमध्ये रिकाम्या जागा घेऊन मालिका दिलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ अशी ए बी डॅश सी ए डॅश बी सी डी डॅश रिकामी जागा. मी एक मनाने उदाहरण घेतले, उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. साधारणपणे प्रश्न असा असतो, मग प्रश्न विचारला जातो ही लयबद्ध मालिका पूर्ण करा. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला अक्षर मोजावे लागतात आणि त्यांचे गट करावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथं 10 अक्षर आहेत. म्हणजे असं पण असू शकतं 3 3 3 चे गट केले, एक शेवटचा तसाच राहिला. म्हणजे कधी 3चे गट, कधी 4 अक्षरांचे गट, या पद्धतीने गट करायचे आणि त्यानुसार त्यामध्ये एक लय सापडली पाहिजे आणि त्या लयीनुसार मग पुढे उदाहरण आपल्याला सोडवावं लागतं. अशी मालिका अक्षरात पण असते, संख्येमध्ये पण असते आणि चिन्हामध्ये पण असते. ती लयबद्ध मालिका आपल्याला सोडवावी लागते. त्यानंतर पुढे आहे चौथा सांकेतिक भाषा, कोडिंग लँग्वेज. सांकेतिक भाषा म्हणजे आपण सहज म्हणतो जर BAT बरोबर म्हणजे बॅट बरोबर 413, कॅट बरोबर समजा 520, तर मग रॅटला काय येणार. तर जे सांकेतिक संकेत दिला जातो तो संकेत आपल्याला ओळखायचा आहे आणि त्या संकेतानुसार त्यांनी जे विचारले त्याच्यासाठी काय संकेत येणार ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला एखाद्याशी बोलताना आपण जसं संकेताने बोलतो तशाच पद्धतीने सांकेतिक भाषा विचारली जाते. यात बरेच आहेत, वर्ण आहे, अक्षर आहे, त्यानंतर संख्या आहे, वर्ण संख्या मिक्स आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारात सांकेतिक भाषा पुढे जाते. तो एक भाग आपल्याला कंप्लीट करावा लागेल. पुढा भाग आहे नातेसंबंध, ब्लड रिलेशन. नातेसंबंधामध्ये 2 पार्ट असतात. एकतर मी माझ्या नातेवाईकांचा कोण आणि नातेवाईक माझे कोण, अशा दोन्ही बाजूने तुम्हाला सांगता आलं पाहिजेत. आणि मग आईकडचे नातेवाईक, वडिलांकडचे नातेवाईक,
नातेशी रिलेटेड असणारे जे प्रश्न ते पटापट त्याचं विश्लेषण करून उत्तरापर्यंत कसं जायचं याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न बघावे लागणार आहेत नातेसंबंधाचे. काही वेळेला एक प्रकार असाही असतो बघा की एका फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवत गौरव म्हणाला की, त्या व्हरायटीलाही कसं अप्रोच करायचं, कशा पद्धतीने तिकडे जायचं, तोही आपल्याला भाग बघावा लागेल नातेसंबंधामध्ये. 6वा टॉपिक आहे पुढे दिशा ज्ञान चाचणी. डायरेक्शन, 4 मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, 4 उपदिशा, त्याच्यावर असं आधारित असणारे प्रश्न. मग शीर्षासन करताना असेल, कॅरम खेळताना असतील, वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळी डिफरंट टाईप्सचे उदाहरणं दिशाज्ञान चाचणीमध्ये येतात. किंवा एक प्रकार तर सर्वाधिक विचारला जातो तो म्हणजे त्याचा क्रम, म्हणजे कुठे गेला त्याची दिशा दिली जाते आणि मग त्याच्यानुसार पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला वापरावा लागतो. कर्णवर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आणि मग त्याच्यानुसार आपल्याला त्या उत्तराकडे जावं लागतं. हा दिशाज्ञान चाचणीवरचा सुद्धा पार्ट बुद्धिमत्तेतला एक महत्वाचा आहे. त्यानंतर 7वा टॉपिक जो आहे पुढे आकृत्या मोजणे. कोन मोजा, त्रिकोण मोजा, रेषाखंड मोजा किंवा चौरस मोजा, चौकोन मोजा, वेगवेगळ्या आकृत्या येतात. म्हणजे साधारण अशी आकृती आली, प्रश्न विचारला जातो या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आता खूप वेगळ्या प्रकारच्या आकृत्या अगदी MBA एक्झामला, RRBला आलेल्या, तलाठी एक्झामला, MPSCला आलेल्या अशा अनेक आकृत्या आपण चर्चा त्याची करणार आहोत. त्याच्या काही ट्रिक्स पण आहेत, काहींना ट्रिक्स नाहीये, ते कसं शोधायचं हे सगळं काम करायचं. आता साधारणपणे ही जो चांदणी आहे, हा जो स्टार आहे, याच्यामध्ये एकूण 10 त्रिकोण असतात. म्हणजे हे 1 2 3 4 5 हे, आणि ह्या बिंदूपासून 1 2 3 4 आणि 5 या 5 बिंदूपासून 5 त्रिकोण सुद्धा तयार होतात. म्हणजे असे तब्बल 10 त्रिकोण आहेत. ते कसे मोजले जातात, काय नेमकं आहे ते सगळं आकृत्या मोजण्याचं काम बघावं लागेल. त्यानंतर कोडे, यालाच म्हणतो आपण आकृत्यांमधल्या रिकाम्या जागा भरणे. आकृत्यांमधील रिकाम्या जागा भरणे हा सुद्धा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे सरळ सेवाच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे तुम्हाला कधी कधी असा बॉक्स येईल बघा आणि याच्यामध्ये संख्या टाकून दिल्या जातात. त्याचं विशिष्ट प्रकारचा संबंध असतोच. तो संबंध देऊन कुठंतरी एखाद्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं जातं. तो संबंध आपण ओळखायचा आहे आणि विचार करून कमी वेळेत आपल्याला त्या उत्तराकडे जायचं आहे. मग यात आकृत्या वर्तुळच येतील, चौरसच येतील, वेगवेगळे त्रिकोण सुद्धा येऊ शकतात. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, याला पझल असं सुद्धा म्हणतात. पझल म्हणजेच कोड आणि आकृत्यांमधल्या रिकाम्या जागा भरणे, ह्याही चॅप्टरला आपल्याला पुढे काम करावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे वयवारी. खरं तर वयवारी हा जो भाग आहे खरं तर गणिताशी रिलेटेड आहे, पण आपण त्याला बुद्धिमत्तेत किंवा गणितात कुठेतरी त्याला घेणार आहोत. वयवारीमध्ये वयावरती आधारित प्रश्न, मग तो सरासरी, त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण, अशा गणितातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन वयवारीवरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. वयवारीवरती खूप वेगवेगळे प्रश्न येतात. ते प्रश्न सोडवताना कसं कमीत कमी वेळेत जायचंय त्या सगळ्यांचा अभ्यास वयवारीमध्ये केला जातो. म्हणजे सरासरी, शेकडेवारी नाही, गुणोत्तर प्रमाण, हे जे घटक आहेत त्या घटकांचा वापर करून आपल्याला वयवारीकडे जावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे घड्याळ. म्हणजे कालमापनाचे 2 पार्ट आहेत, तर त्यातला घड्याळ म्हणजे क्लॉक. घड्याळ शिकावं लागेल आपल्याला. म्हणजे पूर्ण घड्याळ, वर्तुळाकार तबकडी, त्याला टोटल 12 समान भाग, मग एक भाग 30 अंशाचा असतो. असे 30 प्रमाणे 360 अंशाची ती तबकडी. मग एक तास काटा आहे, एक मिनिट काटा आहे. मग दोघांचं आपल्याला वर्गीकरण करावं लागेल. कोण फास्ट आहे, तर मिनिट काटा आहे. मिनिट काट्यापेक्षा तास काटा थोडा स्लो आहे. सेकंद काट्याचा इथे फारसा विचार होत नाही. मग दोघांमध्ये किती अंश मापाचा कोन असतो तो कोन काढणे. आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा, अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा दोन्ही काटे एकावर एक येतात, ओलांडून जाण्याची स्थिती, काटकोणाची स्थिती, 180 अंश म्हणजे दोन्ही पूर्ण विरुद्ध दिशेला असणे, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन ज्या आहेत त्या घड्याळ या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. किंवा कधी कधी असा एक प्रश्न आहे 4.53, खरं तर हा दशांश अपूर्णांक आहे, पण याला
तास मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतरित करा. मग हा तास मिनिट आणि सेकंदात कसा रूपांतरित करायचा त्यावरही प्रश्न जे असतात ते आपल्याला इथे बघावे लागणार आहे. घड्याळ टॉपिक महत्वाचा आहे. आता घड्याळ झाल्यानंतर कालमापनचा दुसरा एक भाग आहे तो म्हणजे दिनदर्शिका, म्हणजे आपण कॅलेंडर म्हणतो. मग कॅलेंडर म्हटल्यानंतर वर्षाचे दोन प्रकार, साधारण वर्ष, लीप वर्ष. साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. मग त्यामध्ये लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. मग असं का घडतं? त्यानंतर फेब्रुवारी मधला तो दिवस असतो, 29 दिवस असतात. मग शतक पूर्ती करणारं वर्ष किती वर्षांनी येतं? साधारण आणि लीप वर्ष काय नेमके आहेत त्यावरती प्रश्न. मग समजा वाढदिवसाचा वार शोधणे किंवा वाढदिवसाचा वार जर दिला तर जन्माचा वार शोधणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिनदर्शिका या टॉपिकशी रिलेटेड आहेत. काही ट्रिक्स पण आहेत आपल्याकडं, त्या ट्रिक्सच्या माध्यमातून काही वेळेला उदाहरण सोडवण्याची पण गरज पडत नाही, पटकनच उत्तर येऊन जातं. तर तो जो दिनदर्शिकेचा भाग आहे हे सगळं सरळ सेवेला 100% त्यामध्ये प्रश्न आहेत, तर ते आपल्याला बघावं लागेल. 12वा टॉपिक आहे फासा ऑब्लिक घन. फाश्यावरती बघा असे प्रश्न येतात तुम्हाला. असे फासे दिले जातात आणि त्याच्या पृष्ठभागावर समजा 3, 4, 2, 1, 2, 5 असे काहीतरी दिले जातील आणि प्रश्न विचारला जाईल मग ह्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. मग याच्यासाठी आपल्याला 2 डायस असतात बघा. फाशाला आपण डायस म्हणतो. डायसचे 2 प्रकार, स्टँडर्ड डायस आणि जनरल डायस. मग त्यानुसार आपल्याला फासा, मग त्यात उलगडलेला फासा म्हणजे उघडलेला फासा, क्लोज डायस आणि ओपन डायस, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला बघून तो टॉपिक क्लिअर करावा लागेल. पण खूप सोपं आहे बघा हे, म्हणजे पटकन उत्तराकडे कसं जायचं त्याच्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला वापरून हा फासा सुद्धा टॉपिक क्लिअर करावा लागेल. त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो संभाव्यता. संभाव्यता हा एक घटक आहे जो की इयत्ता मला वाटते 10वी मध्ये अलीकडच्या सिलेबसमध्ये प्रोबॅबिलिटीवरती काम होतं. संभाव्यता म्हणजे एक नाणं फेकलं असता छापा मिळण्याची संभाव्यता किती, किंवा 2 नाणे फेकले तर ते काटा येण्याची संभाव्यता किती. मग आता हे झालं नाणं. त्यानंतर फासा पण असतो, आपली सोंगटी, सापशिडीमध्ये आपण जी सोंगटी खेळतो त्या सोंगटी जर टाकली तर काय काय पडू शकतं, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, यापेक्षा वेगळं पडू शकत नाही. मग त्यात समसंख्या मिळण्याची संभाव्यता काढा, पूर्ण वर्गसंख्या मिळण्याची संभाव्यता काढा. जर 1 फासा फेकला तर नमुना अवकाश किती, 2 फासे फेकले तर नमुना अवकाश किती, हा जो प्रोबॅबिलिटीचा भाग आहे तो सगळा क्लिअर करावा लागेल. त्यात आता अलीकडे असे आलंय की आपण जो पत्ते खेळतो आपण, तर ते 52 पानांचा जो कॅट असतो त्याच्यावरही आधारित प्रश्न आहेत. 52 पानांच्या कॅटमधून 1 पत्ता बाहेर काढला असता तो लाल असण्याची संभाव्यता काढा. मग ते जे आहे ते संभाव्यतेचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कूट प्रश्न जो आहेत, कूट प्रश्न, त्या कूट प्रश्नावरती सुद्धा म्हणजे संकीर्ण भाग असतो काही, तो संकीर्णचा भाग सुद्धा आपल्याला बघावा लागेल की त्यामध्ये म्हणजे पायांची संख्या, डोक्यांची संख्या, तो एक भाग बघायचा आहे. बरोबर उत्तराला एवढे मार्क, चुकीच्या उत्तराला कापले जातात तो भाग, हस्तांदोलनाचा भाग असेल, खिळ्यांची उदाहरणं असतील, असा जो कूट प्रश्न आहे जो एक थोडक्यात कोडी प्रकारात येतो तर तो आपल्याला इथे बघायचा आहे. त्यानंतर 15 वेन आकृती, वेन डायग्रॅम्स विचारल्या जातात, म्हणजे दिलेले शब्द त्याच्यानुसार येणाऱ्या वेन आकृत्या कोणत्या त्याचा एक अभ्यास करावा लागतो आणि वेन आकृत्यावरच आधारित तर्क आणि अनुमाने हा भाग सुद्धा आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर हा आहे मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचा साधारणपणे जो सिलेबस आहे. या सिलेबसवरती आधारित 25 प्रश्न परीक्षेला येतील, 25 किंवा 30, आणि काहींना दोन्ही मिळून 25 आहेत, काहींना दोन्ही मिळून 50 आहेत. आणि याच्यातच अजून एका विषयाची सुद्धा भर पडते, ती म्हणजे भूमिती या विषयाची. आता भूमिती हा विषय आपण 10वी पर्यंत पाहिलाय, प्रमेय अमुक तमुक त्या गोष्टींकडे आपण पाहतो, पण भूमितीतला तसा कोणताही भाग परीक्षेला येत नाही. भूमिती या घटकामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त येतं ते क्षेत्रफळ, नंतर घनफळ, नंतर पृष्ठफळ, आणि याच्या अगोदरचा भाग तो म्हणजे परिमिती. ह्या 4 महत्त्वपूर्ण भागांवरती आपल्याला प्रश्न आहेत.
तर म्हणून मी 2-4 लेक्चर भूमितीचे सुद्धा घेणार आहे की जेणेकरून ह्या भूमितीच्या कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. आता मी या 4 पॉईंट सांगतो. परिमिती कशाला म्हणायचं मित्रांनो, एखादी आकृती घ्या, त्रिकोण, चौकोन, चौरस कोणती पण घ्या, त्या आकृतीच्या सर्व बाजूंची जेव्हा बेरीज केली जाते तेव्हा ती काय असते, परिमिती असते. म्हणून वर्तुळाला बाजू नाही आहेत, मग वर्तुळाला परिमिती नसते. मग वर्तुळाला काय असतो, तर वर्तुळाला परिघ असतो, सर्कम्फरन्स म्हणजे परिघ असतो. वर्तुळाची जी सर्क्युलर बाजू आहे त्याला आपण परिघ असं म्हणतो. मग झालं चौरसाची परिमितीचं सूत्र, त्रिकोणाची परिमिती, त्यानंतर आयताची परिमिती वेगळी. आयत म्हटलं की त्याला लांबी येते, रुंदी येते, तो भाग आला. वर्तुळाचा परिघ हा व्यास आणि त्रिज्येवरून कसा काढायचा, व्यास काय आहे, त्रिज्या काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. म्हणजे परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज, हा पार्ट आहे. क्षेत्रफळ, आता समजा एक उदाहरण घेऊयात. समजा हा एक चौरस आहे, चौरस म्हणजे 4 बाजू सारख्या चौरस आहे. तर क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, तर मित्रांनो ज्यावेळेला हा आतला जो एरिया आहे हा ज्यावेळेस मोजला जातो त्यावेळेला त्याला क्षेत्रफळ असं आपण सहज म्हणतो. एखाद्याने घर घेतलं, अरे तुझ्या घराचा एरिया किती आहे, म्हणजे तो जो संपूर्ण भाग आहे खालचा पृष्ठभाग त्याचं मोजमाप म्हणजे क्षेत्रफळ असणार आहे. आता घनफळ आणि पृष्ठफळ ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत, ह्या 2 कन्सेप्ट कुणाला असतात, तर मुळात ज्या भरीव आकृत्या आहेत त्या भरीव आकृत्यांनाच ह्या 2 गोष्टी असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक क्यूब घेऊयात. क्यूब आपण तो रंगीबेरंगी जो क्यूब असतो त्याला आपण एकाच बाजूला रंग आणण्याचा जो बौद्धिक खेळ आपण म्हणतो, तो जो क्यूब आहे म्हणजे थोडक्यात असा, तर मित्रांनो मुळात भरीव आकृतींनाच घनफळ आणि पृष्ठफळ असतं. आता क्यूब कुणाला म्हणायचं आहे, म्हणजे घन कुणाला म्हणायचं आहे, तर ज्या आकृतीच्या 6चे 6 पृष्ठभाग समान मापाचे असतात त्याला आपण घन असं म्हणतो, त्याला क्यूब असं म्हणतो. म्हणजे हा जर आपण एक घन मानला तर याला बाहेरचा जो पृष्ठभाग आहे त्या बाहेर 6 पृष्ठभाग आहेत बघा, 1 2 3 आपल्याला डोळ्यांनी दिसतात, खालचा एक, या बाजूचा एक आणि मागचा एक, 3 आणि 3 6. 6च्या 6 पृष्ठभागांचं माप बाहेरील बघायचं, नीट बघा, बाहेरील भागांचं जे सर्व भागांचं क्षेत्रफळ आहे त्या बाहेरील सर्व भागांचं क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठफळ. याला स्पष्ट म्हणूयात, बाहेरील भाग, बाहेरील भागांचं माप म्हणजे पृष्ठफळ. आणि घनफळ कशाला म्हणायचंय, समजा हा क्यूब म्हणजे एक प्रकारचा हौद आहे किंवा एक प्रकारचा त्या प्रकारे खड्डा आहे, तर त्याच्या आतमध्ये काय मावणार, आतील भागात लांबी, रुंदी आणि उंची ह्या 3 गोष्टीनुसार आतील भागाचं केलेलं मोजमाप याला म्हणायचं मित्रांनो घनफळ. मग इष्टिकाची ती आली, दंडगोल आला, गोल आला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत घनफळ आणि पृष्ठफळाशी रिलेटेड. आणि जी आकृती भरीव नसते म्हणजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांना परिमिती आणि क्षेत्रफळ जे आहेत तो भाग. परीक्षेला यावरती प्रश्न असतात, म्हणजे आयताची परिमिती देतात त्याच्यावरून क्षेत्रफळ विचारतात किंवा क्षेत्रफळ देऊन परिमिती विचारतील. अजून एक पार्ट या भूमितीच्या कन्सेप्टमध्ये आहे, तो म्हणजे परीक्षेला येणारा चाकाचे फेरे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं तर एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास हा समजा 7 मीटर किंवा 7 सेंटीमीटर आहे. आता सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये देणार आहेत आणि मग 1.1 किलोमीटर अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील, चाकाचे फेरे, किंवा उलट पण दिला जातो, चाकाचे फेरे देऊन आपल्याला परिघ विचारला जातो किंवा त्रिज्या किंवा व्यास विचारली जाते. दोन्ही व्हरायटीने प्रश्न आहे. अजून एक पॉइंट आहे याच्यामध्ये, तो म्हणजे फरशांची संख्या. एखाद्या सभागृहाची लांबी, रुंदी देतील, मग ते आयताकृती देतील, चौरसाकृती देतील, त्या सभागृहामध्ये किती फरशा मावतील, बसतील, हा जो भाग आहे हा सुद्धा भाग आपल्याला भूमिती या मुद्द्याशी रिलेटेड आहे, म्हणून आपल्याला तोही भाग बघायचा आहे. म्हणून मित्रांनो बघा, असं परिपूर्ण काम अंकगणिताचं पण, बुद्धिमत्तेचं पण आणि प्लस भूमितीच्याही संकल्पना ज्या आहेत त्यावरती आपण काम करणार आहोत. तर त्याची आजपासूनच ही जी बॅच आहे, हा जो कोर्स आहे हा सुरू झालाय. तब्बल साधारणपणे या कोर्समध्ये काय असणार आहे, तर मित्रांनो बघा, मी पहिल्यांदाच म्हणालो त्या पद्धतीने सरळ सेवा एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून, त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही बॅच सेट असेल. बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही याच्यामध्ये असेल. साधारणपणे 45 पेक्षा जास्त तास
टीचिंग याच्यामध्ये असेल. प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याला तुम्हाला नोट्सही मिळणार आहेत, प्रश्न सोडवायला मिळतील तुम्हाला, तेही प्रकारावाईज मिळणार आहेत. म्हणजे बघा, टॉपिक टेस्ट होणार आहेत, त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या खाली जे आवश्यक आहे त्या टॉपिकचा जो गाभा आहे त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर ऑल सिलेबस झाल्यानंतर त्याच्या सुद्धा नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचे पेपर कंबाईन एकत्र पेपर सुद्धा आपण त्याचे घेणार आहोत. असा एक छान, आणि भूमितीच्याही नोट्स, भूमिती सगळं, प्रत्येक गणिताचं तेच, बुद्धिमत्तेचं तेच, आणि भूमितीच्याशी रिलेटेड सुद्धा तेच काम आपण करणार आहोत. असा म्हणजे ह्या कोर्सचा फायदा तुम्हाला असा होईल की नुसता व्हिडिओ पाहून जर सराव जरी केला तरी तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळालं पाहिजेत, याच दृष्टिकोनातनं हा कोर्स डिझाईन केलेला असेल. आणि मला असं वाटतंय याची फक्त 1999 रुपये फी असणार आहे, की जी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध असेल. तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ किंवा ही बॅच कुठूनही अटेंड करू शकता. म्हणजे तुम्हाला पुण्यातच येण्याची काही गरज नाही, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून ही बॅच अटेंड करू शकता. याची सुरुवात झालेली आहे. हा कोर्स तुम्ही विकत घेण्यासाठी डेक्कन IAS ह्या मोबाईल ॲपवरती जाऊन ते कोर्स पाहू शकता. मराठीचीही त्याच पद्धतीची बॅच, स्पेशल सरळ सेवा बॅच आहे, गणिताची आहे, MPSCच्या सुद्धा बॅचेस आहेत, इतर टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. त्यात जो कोर्स तुम्हाला हवाय तो तुम्ही नक्की घेऊन तुम्ही ही बॅच करू शकता. त्याचं हाच हे इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं. आता पुढच्या लेक्चरपासून प्रत्यक्षात सिलेबसच्या भागाला सुरुवात केली जाणार आहे. आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.